फक्त काही साधे पदार्थ वापरून इतकं झणझणीत आणि चविष्ट हिरवं चिकन तयार होतं की तुमचाही विश्वास बसणार नाही. सर्वात आधी तेल गरम करून त्यामध्ये कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, खडे मसाले, जिरे आणि खसखस घालून छान परतून घ्या. आता हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि पुदिना टाकून पुन्हा परता. हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीक हिरवीगार पेस्ट तयार करून घ्या. आता स्वच्छ धुतलेल्या चिकनमध्ये दही आणि तयार केलेला हिरवा मसाला घालून मॅरिनेट करा आणि किमान अर्धा तास झाकून ठेवा. त्याच कढईत पुन्हा तेल गरम करून त्यामध्ये बडीशेप, दालचिनी, बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर उरलेले हिरवे वाटण आणि मॅरिनेट केलेले चिकन टाकून मध्यम आचेवर थोडा वेळ परतून घ्या. आता पाणी न घालता झाकण ठेवून मंद आचेवर चिकन त्याच्याच वाफेवर साधारण 5 मिनिटे शिजू द्या. यामुळे चिकनमधील रस बाहेर येईल आणि मसाल्याची चव अधिक छान मुरेल. 5 मिनिटांनंतर झाकण उघडून सर्व हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे किंवा चिकन पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवा. आता महत्त्वाची स्टेप. एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करा. ही फोडणी चिकनवर ओतून एकदा हलक्या हाताने मिक्स करा. बस, आपलं झणझणीत हिरवं चिकन तयार आहे. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी पुन्हा शोधावी लागू नये म्हणून आत्ताच सेव्ह करा आणि नक्की शेअर करा.